भक्ती म्हणजे त्याग नाही, पण निरोध आहे. आवश्यक तेवढे साधनं पाहिजेत, पण निरोध, कंट्रोल जीवन, अनकंट्रोल डान्स नाही. भक्ती संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला अनावश्यक गोष्टीचा त्रास होईल ते त्याज्य करा. कारण संवेदना, भावसंवेदनेमध्ये जायचं, सेन्सेशन जायचं. म्हणजे कसं आहे, संवेदनशील म्हणजे समजलं का तुम्हाला काय असतं? की एखाद्याला तिकडे काटा टोचला तर हा अरे बापरे करतो, तो नाही करत बरं का. त्याला वाटलं याला टोचला का, नाही तुला टोचला होता मी अरे बापरे केलं. दवाखान्यात गेल्यानंतर आपण जातो एखाद्याला घेऊन आणि तो डॉक्टर, बरं कशाला पाहतात कोणाला माहीत, सुई डॉक्टर त्याला टोचतात, हा करतो. अरे त्याला टोचलं तू का उई करतो, त्याला सेन्सेशन म्हणतात, सेन्सिटिव्ह म्हणतात. भक्तीमध्ये थोडंही कोणाला कष्ट झालं तर आपल्याला दुःख होतं. परदुःख कातरता, दुसऱ्याला जर पीडा झाली परदुःख कातरता. म्हणून भक्ती सेन्सिटिव्ह आहे मुळात. म्हणून इतकं तुम्ही अटॅच होऊ नका त्या वस्तूंचं, अनावश्यक वस्तू, अनावश्यक विषय, अनावश्यक व्यक्ती, की त्यांच्यामुळे तुम्ही दुःख भोगाल. संसार दुःख आहे, पूर्ण संसार दुःखमय. वस्तू विषय तुम्हाला दुःख देणार आहेत, टेम्पररी सुख, बाकीचं दुःख. आणि दुःखी मुखवटे एक दुसऱ्याला आपण भेटतो, वरून हसतो, वा 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 कसं काय चाललंय, आनंद. काही आनंद नसतो, मध्ये सगळं भंगार असतं. आतून रडणं वरून हसणं हा शो झालाय. आतून दुःखी आहेत माणसं, मोठा कुठल्याही कारणाकरता दुःखी आहेत. कोणी पैशासाठी दुःखी, कोणी कर्जामुळे दुःखी, कोणी आजारामुळे दुःखी, कोणी नातेवाईकांमुळे दुःखी, कोणी पोरामुळे, कोणी नवऱ्यामुळे, कशामुळे, केवळ दुःख आहे. पण वरून शो दाखवतोय, तोही शो दाखवतोय, हाही शो दाखवतात, दोघेही लबाड आहेत. दुःख आहे आणि दाखवायचं आनंद आहे. आणि मग याला हळूहळू वाटतं की काय बहुतेक हा सुखी आहे, मीच दुःखी आहे. आपलं रडगाणं कशाला गा, याच्याजवळ इज्जत जाईल आपली, गप्प बसा. म्हणून काय म्हटलं, आणि त्यामुळे भक्ती तर सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही समजा प्रत्येक नातेवाईकाच्या घरी, दुःखाच्या नातेवाईकाच्या घरी उतरत गेले, तो रडतो, आज मला खायला नाही. याला वाटलं आता आपलेच पैसे खर्च करावे लागतील, याला खाऊ घालावं लागेल, कारण हा भक्तीचा माणूस आहे. घे बाबा माझजवळचं सगळं घे. अजून कुठे गेले तेच. म्हणजे हा इतका सेन्सिटिव्ह होतो की त्यांच्या दुःखामध्ये हा पीडा सहन करतो, याला पीडा होते. आणि पीडा होणं परमेश्वराचा तो आनंद घेऊ शकत नाही. लक्षात घ्या. साईबाबा कोणाचंही दुःख निवारण करत का, सेन्सिटिव्ह झाले, सेन्सिटिव्ह झाले. काहीतरी दिलं पाहिजे. भक्ती संवेदनशील आहे, म्हणून कमीत कमी लोकांचे टचमध्ये असायला पाहिजे. कमीत कमी गरजा, कमीत कमी जाणं, कमीत कमी राहणं, कमीत कमी, याच्याकरता की तुम्हाला दुःख होईल, पीडा होईल. संसारात सगळे दुःख आणि पीडा आहेत. मुखवटे फक्त हसतायत समोरून, बाकी आतून रडणं आहे. भक्ती संवेदनशील आहे, कुरूप करण्याकरिता नाही, सौंदर्याकरिता भक्ती आहे. हा संसार कुरूप करायचा नाही, शरीर कुरूप करायचं नाही. सौंदर्य, भगवान सुंदर आहे आणि भगवंताला सुंदर रूप, सुंदर प्रकृती, सुंदर जागा, सगळं सुंदर पाहिजे. कुडा कचरा फेका, बहुमोल गोष्टी जतन करा, भक्ती शिकवते. अनावश्यक कचरा घरातला, दारातला, विचारातला, कल्पनेतला, भावनेतला काही गरज नाही. बसल्या बसल्या भाऊगावकरला पाहिलं, भाऊगावकर मित्र करून घेतले. कसं चालत असेल हो दुकान, नेहमी सोमानी नाही तर दुसरीकडे फिरतात.
काय गरज? मित्र केल्यामुळे झालं. आणि मित्र जर नसते तर कसं चाललंय त्यांचं? तुला काय करायचं, आपल्याला काय करायचं, कसं काय चाललं? नो अटॅचमेंट. जितकं तुम्ही भक्तीच्या तरंगामध्ये जाल त्यावेळेस लोकांचे दुःख आपले दुःख आहेत असं वाटायला लागेल आणि तुमचं जीवन आनंदात राहण्यापेक्षा दुःखात राहील आणि पिढीने तडपेल, परमेश्वर जाईल. म्हणून ह्या योजना आहेत. म्हणून निरोध आवश्यक. हा गरज आहे का ओगावकरची? शिष्य आहेत का? मग त्याच्याशी गुरुने पाहावं, कोणाचंही नाही. कुडा कचरा जो विचारातला आहे, विकारातला आहे, सगळं सगळं फेका. भक्ती सांगते अनमोल वस्तू जतन करा, पण सजग राहा, जागे राहा. काय आवश्यक आहे, काय अनावश्यक आहे, किती वेळ द्यायचा, किती वेळ द्यायचा नाही, कोणाला किती हे करायचं आहे. भक्ती कला आहे. ओशोंचं मत, खुदा को मनाने को मैं सजदे करूं, मगर सनम रूठ जाए तो मैं क्या करूं. काय? खुदा को मनाने को मैं सजदे करूं, मगर सनम रूठ जाए तो मैं क्या करूं. देव जर रुसला तर त्याला मी नमाज पढेल, प्रार्थना करेल, विनंती करेल. पण माझा सनम रूठला तर मैं क्या करूं. ओशो म्हणतात, झूठे खुदा के सामने सजदे प्रार्थना की, सर झुकाने की जरूरत है क्योंकि वह खुदा मूर्ती में है. ओशो फार कडक आहेत बरं का बोलायला. त्याने असं म्हटलं, झूठा खुदा. खरं का खोटं? मंदिरातला दगड जी मूर्ती आहे ती तुम्ही जयपूरहून आणता, कुठून तरी घडवून आणता, कुठल्या तरी कारागिरीनं बनवलेली आहे, त्याला स्थापन केली, त्याला तुम्ही खुदा म्हटलं. ओशो म्हणतात झूठा खुदा. आणि खरंच कृष्ण तसा आहे का, पांडुरंग तसा आहे का? ठीक आहे, प्रयोग आहे तो मानण्याचा, पण वरच्या लेवलवरून पाहिलं तर तो झूठा खुदा आहे. याच्यामध्ये बालवर्गामध्ये ज्यावेळेस मुलगा जातो ना, त्याला एक दोन कशी शिकवते ती मॅडम? आधी ठोकळे, आता काय मला माहीत नाही, आधी असे असायचे ते ठोकळे, 1 2 3 म्हणजे त्याने ठोकळा हे करायचा. आता समजा मॅट्रिकला गेला, 1 2 ठोकेच काही. अरे लबाडे ते म्हणा, हां मॅडमनी त्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस तर तुम्ही नाही सांगितलं. त्यावेळेस तुझं वय किती होतं? त्यावेळेस तो खरा खुदा होता, तुला खुदा समजत नव्हता. बाबा याला खुदा मान. आज तुम्ही जन्मभर त्याला खुदा मानलं, त्याला कोण काय करेल? ओशो म्हणतात, झूठा खुदा के सामने सजदे प्रार्थना की, सर झुकाने की जरूरत है क्योंकि वह खुदा मूर्ति में, ज्यांचा खुदा मूर्तीत आहे, पत्थर में आहे, हा तिथे सर झुकवा. त्यांच्या प्रार्थना त्या दगडासाठी आहेत. सच्चे खुदा से प्रेम होता है. झूठा खुदा पूजा अर्चा, सच्च्या खुदाला फक्त प्रेम पाहिजे ओशो म्हणतात. त्याला काही गंध नको, माळ नको, फूल नको, काही नको. मला सांगा, देवाला किती दिवस तुम्ही लहान ठेवालो? तुमचं पोरग 3-4 वर्षानंतर झालं, तुम्ही स्नान त्याला तोपर्यंत घालता, त्याला म्हणले तुमचं मी माझं करतो. आता हा खुदा युगायुगातला, अरबो युगापासून चाललेला खुदा, आणि त्याला रोज त्याला नाव घालायचं, इतकं सगळंच करून टाकलं त्याला. मांडीचा रोज नाव घालणं, रोज हे करणं, रोज खाऊ घालणं. बरं झालं त्याच्यात तोंडात जात नाही, नाही तर ते हे देणं काय. बरं, खुदाला आंघोळीची गरज आहे का? कृष्ण अवतारात आंघोळ केली असेल, पण गोकुळात वैकुंठात आंघोळ विष्णू करत होते. आणि त्यावेळेस 4 जण आले,
असं मी फार शोधायलो, नाहीच. भगवान शंभू ज्यावेळेस गंगा स्नानाला गेले, पार्वती माता आधी स्नान करून आल्या, रस्त्यामध्ये भेट झाली, कुठेही नाही, काही गरज नाही. म्हणजे आपण झूठा खुदा, झूठी पूजा, लबाड प्रार्थना जी सुरुवातीला बालवर्गातले होतो म्हणून केली, ती आपण अंतिम समयी तेच करत राहिलो आणि प्रेम निर्माण नाही झालं. आणि सच्चा खुदाला प्रेम पाहिजे. सच्चा खुदा सनमय, पोरग नाही येतो असं ओशोचं मत. सनम म्हणजे प्रियकर आहे, तुम्ही प्रियसी आहात. वहाँ रूठना मनाना दोनों भी बातें, तुम रूठी रहो मैं मनाता रहो म्हटलं ना, कोणती भक्ती? मान, मान भक्ती. रुसणं मनाना, तुम्ही रुसलेत, अरे राधा रुसली, तर भगवान अश्रुधारा व्हायचे आणि तिचे पाय धुवायचे अश्रूनी, राधा रुसू नको. आणि कृष्ण रुसले तर राधा बेशुद्ध होईपर्यंत करायची. प्रेम आहे, रूटना खेळ आहे, रूटना विरोध नाही आहे. बायको नाही की रुसून फुगून बसती. एक धडाच होता आम्हाला लहानपणी, रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू, ते नाही का ते. रूटना खेळ आहे, रूठना विरोध नाही आहे, विरोध नाही आहे. भगवंताशी तुम्ही रुसले, तुकाराम कितीदा रुसले, किती अभंग आहेत. अरे जा, तुला कोण विचारील, आम्ही हे म्हणून बरं. तुझ्यासाठी सगळं संसार सोडला, माती केली, धन तृण समान मानलं, दगडा समान मानलं. कामाला नको होतं का? माणसं सोडली, त्याग केला, संसार उधळला, भनंग झालो आणि तू रुसून बसले. रुटना खेळ आहे, रुटना विरोध नाही आहे. सुजाताकडे एक अभंग आहे चोखा मेळाचा, ती सांगत असताना रडत होती. तो अभंग असा आहे की प्रभू पांडुरंग येतो, रुसले असतील, नाराज झाले असतील, रुसणं म्हणण्यापेक्षा रडत असतील, आणि प्रभूला हे असेल तर ते येऊन समजूत काढतात. हानवटी धरून अभंगाचा हे आहे. काय अभंग? नाही, एकांती बैसोनी करी गूज गोष्टी. पांडुरंग धरोणी हानवटी बुजावणी, एकांती बैसोणी करी गूज गोष्टी. हानवटी धरून मनवायलाय भगवान. अरे नाराज होऊ नको, माझ्यावर उशीर झाला असेल रे. रुटना खेळ आहे, रुटना विरोध नाही. तुकाराम, जनाबाई, जनाबाईंनी तर शिवाई दिल्यात. भक्त परमात्म्याला प्रेम रूपाने पाहतात, बाकीचं रूप नाही. मूर्तीपूजामध्ये परमात्मा फार मोठा आहे, आपण बिलकुलच गैबीते. लक्षात आलं का? प्रेमामध्ये रुसणं फुगणं. आता त्या मूर्तीसमोर काय रुसताल तुम्ही सांगा बरं? आज का नाही, मी तुला पूजाच करीत नाही. कधी कोणी म्हणलंय का? खाऊ तर बिलकुल घालीत नाही, तुझ्या समोर खातो पाय नाही. कारण बा अदब बा मुलायचा मूर्तीमध्ये असतो समोर. तिकडे बा अदब काय नाही चालत. प्रेमामध्ये परमात्म्याला भक्त प्रेमरूपाने पाहतात, ते स्त्रैण होतात, संत प्रेमात येतात. त्यावेळेस ते रुसतात, भाषा स्त्रैण होते, भाषा स्त्रैण होते त्यांची. रुसतात ते, त्यावेळेस अवघड बोलतात. कबीर म्हणतात, मै तो राम की दुल्हनिया. काही भक्त स्त्री रूपात भगवंताला पाहतात, काही प्रेमीच्या. आपण स्त्री होतात आणि तो प्रेमी.
असं होतात. मग तो राम की दुल्हनिया. भक्ताला स्त्रियासारखे रुसण्याचे नाटक जमते. स्त्रियासारखे रुटण्याचे नाटक जमते. खरं सांगा, स्त्रियाला फार लवकर जमतं. पुरुषाला एखाद्या वेळेस अडचणच येते, किती स्त्री भाव असला तरी. बाया नेहमी रुसणे जन्मसिद्ध अधिकार आहे, बाय बर्थ. त्यामुळे त्यांना भक्ती सोपी जाते, रुसणं. परमात्मा स्वतः मागे लागतो. गोपिकांच्या जसा तो लागला, राधेच्या लागला, धेनूच्या लागला, सगळ्या लोकांच्या लागला. गोकुळात तो मागे लागतो आणि बाकीच्या ठिकाणी फक्त त्याच्या मागे लागतात. हरी लागे पीछे फिरे कहत कबीर कबीर. हरी लागे पीछे फिरे. कबीर म्हणतात, अरे माझ्या मागे मागे येतोय. कहत ए कबीर येऊ दे. कबीर रुसले तर प्रभू रुसवा काढण्यास मागे पळतात. कबीर रुसले असतील, अनेक संकट येतात जीवनामध्ये. तुझ्यासाठी मी काय काय सोडू सांग, तरी दर्शन देत नाहीस, आलिंगन देत नाहीस, येत नाही, दिसत नाही. किती रडत असतील आणि रुसून बसले असतील. नाही जेवत मी, 2-3 दिवस नाही जेवत. तेव्हा अरे कबीर करत मागे धावत येतात प्रभू. रुसवा काढण्यास मागे पळतात. भक्त भगवंताचा रुसवा काढत नाही. भगवान रुसला आणि भक्त काढायला, असं झालंय का कधी? भक्त रुसतोय आणि भगवान रुसवा काढतोय. भगवान भक्ताचा रुसवा काढतात. ऐसी भक्ताची व भक्तीची महिमा आहे. ज्ञानेश्वरांची ती ओवी, अर्जुनावर प्रेम. या जगदीश्वराचे प्रेम दिसतसे अनुपम निरुपम. ऐसे पार्था कैसे पार्था सर्वोत्तम पुण्य केले. किती पुण्य केलं? ऐसे जगदीश्वराचे प्रेम दिसतसे. अरे घोड अर्जुनाचं धुतो, घोड खरारा करून धुतो, द्रौपदीच्या चपला उचलतो, सँडल उष्ट्या पत्रवळी काढतोय. काय म्हणजे किती हा प्रकार आहे. हा भगवान काय दाखवतो?